त्याच पार्श्वभूमीवर आज ही मोठी जबाबदारी, हे मोठा पदभार स्वीकारत असताना त्यापूर्वी गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी, सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी सुनेत्रा पवार या त्यांचे मोठे पुत्र पार्थ पवार आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधले पहिल्या फळीमधले जे नेते आहेत त्यांच्यासोबत सिद्धिविनायक मंदिरामध्ये पोहोचलेले आहेत। ही लाईव्ह दृश्य आपण बघत आहोत। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं जात आहे। सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। आज सुनेत्रा पवार या राष्ट्रवादीच्या आमदारांसोबत देखील एक महत्त्वाची बैठक घेणार आहेत। शिवाय महत्त्वाचं म्हणजे आज त्या उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारणार आहेत आणि त्याच अनुषंगाने आता सुनेत्रा पवार या सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी दाखल झाल्याची ही दृश्य। अजित पवार यांच्या कामाचा धडाका हा संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे, त्याची ख्याती ही देशभरात आहे आणि तशाच कामाची अपेक्षा जी आहे ती सुनेत्रा पवार यांच्याकडून सुद्धा केली जाते। प्रशासकीय अनुभव जरी सुनेत्रा पवार यांना नसला तरी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना कशा पद्धतीनं कामकाज केलं जातं त्याचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे आणि शिवाय राजकीय पार्श्वभूमी असलेलं माहेर त्यांचं राहिलेलं आहे। पवार कुटुंबीय, त्याच्यामध्ये शरद पवार यांचं राज्याच्या राजकारणामधलं महत्त्व आणि त्यांचं राजकारण त्यांनी अगदी जवळून पाहिलेलं आहे। अजित पवार यांनी तर आपलं संपूर्ण आयुष्यच समाजसेवेसाठी वाहून घेतलेलं होतं। त्यांच्या कामाचा धडाका, त्यांच्या कामाचा आवाका हा सगळ्यांनाच माहिती आहे। अजित पवारांच्या काम करण्याची पद्धत सुनेत्रा पवार यांनी अगदी जवळून पाहिलेली आहे आणि आता त्यांच्या निधनानंतर अगदी चौथ्याच दिवशी त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली होती, त्यावरून टीका टिप्पणी सुद्धा झालेली होती। कालच अजित पवार यांना 13 दिवस जाऊन झालेले आहेत आणि त्यानंतर आज त्या उपमुख्यमंत्री पदाची पदभार जो आहे तो स्वीकारतील। आजचा दिवसभरातला त्यांचा कार्यक्रम जर पाहिला आपण तर सुरुवातीला सिद्धिविनायकाचं दर्शन, त्याच्यानंतर चैत्यभूमीवर जात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन त्या करतील। त्यानंतर 10 वाजता त्यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक बोलावलेली आहे। 11 वाजता त्या उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारतील। 12 वाजता पहिली त्यांची जी कॅबिनेट बैठक असेल त्याला त्यांची उपस्थिती असेल। रात्री त्या दिल्लीमध्ये जाणार आहेत, दिल्लीचा त्यांचा दौरा, त्याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। कारण जर आपण पाहिलं तर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा ही गेल्या काही दिवसांपासून जोर धरतेय आणि खास करून अजित पवार यांच्या निधनाच्या नंतर या बातमीनं जोर धरलेला होता। या संदर्भातल्या चर्चा ज्या आहेत त्या सुरू झालेल्या होत्या की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार, मात्र त्यावरून आलेल्या प्रतिक्रिया आणि त्यावरून उपस्थित केले गेलेले प्रश्न, या प्रश्नांची उत्तरं आपल्याला लवकरच मिळू शकतील। येणाऱ्या काही दिवसांमध्ये राज्याच्या राजकारणामध्ये मोठ्या काही घडामोडी घडू शकतात अशा चर्चा अजूनही सुरू आहे। विलीनीकरणाची चर्चा होत असतानाच आज सुनेत्रा पवार या दिल्लीला जाणार आहेत। उद्या मोदींची शहांशी त्या भेट घेणार आहेत, त्यामुळे विलीनीकरणासंदर्भात काही चर्चा होते का याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। एक मोठी जबाबदारी राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये उपस्थित राहणार आहेत आणि त्यानंतर संपूर्णपणे मंत्रालयामध्ये पदभार स्वीकारणार आहेत। आज उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारणार आहे। जवळपास 12 ते 13 दिवसापूर्वी सुनेत्रा पवार यांनी आपला उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती आणि ती शपथ घेतल्यानंतर आज त्यांनी पदभार स्वीकारणार आहेत। प्रफुल्ल पटेल यांचीच देखील या ठिकाणी उपस्थिती आपण पाहिलेली आहे। सिद्धिविनायकाचं दर्शन घेतल्यानंतर आता सुनेत्रा पवार या सिद्धिविनायक मंदिरामधून बाहेर पडतात। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलेलं आहे। उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारण्यापूर्वी सुनेत्रा पवार या सिद्धिविनायक मंदिरात जाऊन त्यांनी गणपती बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे। यावेळेस राष्ट्रवादीचे नेते देखील आपण या ठिकाणी उपस्थित असल्याचं बघू शकतोय। शिवाय पार्थ पवार हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। सुनेत्रा पवार या चैत्यभूमी या ठिकाणी देखील जाणार आहेत आणि त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतील आणि त्यानंतर त्या विधान भवनात आमदारांच्या उपस्थितीत एक महत्त्वाची बैठक घेणार आहेत। शिवाय राष्ट्रवादीचे पदाधिकारी, प्रमुख पदाधिकारी जे आहेत ते उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय आणि
बाप्पाचा आशीर्वाद घेऊन त्यासोबतच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आशीर्वाद घेऊन अभिवादन करून आज उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारणार आहे। गेल्या 11 ते 12 दिवसांपूर्वी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती आणि त्यानंतर काल बारामती पुणेवरून मुंबईमध्ये दाखल झाले आणि आज सिद्धिविनायक बाप्पाचा आशीर्वाद घेऊन आज पदभार स्वीकारणार आहेत। आमदार जे आहेत ते सर्व आमदार राष्ट्रवादी कार्यालयामध्ये उपस्थित राहणार आहेत आणि दुपारी 2 ते 3च्या दरम्यान पदभार स्वीकारतील। परंतु त्या अगोदर सर्व राष्ट्रवादीचे पदाधिकारी त्यासोबतच पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार या ठिकाणी बाप्पाच्या दर्शनाला आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून सिद्धिविनायकाचं दर्शन घेण्यात आलेलं आहे। उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारण्याआधी त्यांनी इथं सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलेलं आहे। त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन देखील केलं जाणार आहे। चैत्यभूमीवरती त्या जातील आणि त्यानंतर विधान भवनामध्ये आमदारांच्या उपस्थितीत एक महत्त्वाची बैठक असेल। तिथून मंत्रालयामध्ये पदभार स्वीकारून सुनेत्रा पवार राज्याच्या पहिला महिला उपमुख्यमंत्री या कॅबिनेट बैठकीला देखील उपस्थित राहणार आहेत। ज्या धीरोदात्तपणे सुनेत्रा पवार या संपूर्ण परिस्थितीला सामोऱ्या गेलेल्या आहेत, खरं पाहायला गेलं तर हे 13-14 दिवस त्यांचं आयुष्य पूर्णपणे बदलवून टाकणारे दिवस म्हणावे लागतील। 28 तारखेला अजित पवार यांचं झालेलं अपघाती निधन, एक मोठा आघात त्यांच्यावर झाला। हे सर्व पदाधिकारी जे आहेत ते त्यांच्यासोबत उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। त्या सुरू झालेल्या होत्या त्या म्हणजे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या अनेक चर्चा, अनेक तर्कवितर्क जे आहे ते लढवले जात होते। आता पुढे काय होणार, राष्ट्रवादीची धुरा कोण सांभाळणार, उपमुख्यमंत्री पदाची शपथ कोण घेणार। आणि त्याच दिवसापासून जर आपण पाहिलं तर तटकरे असो किंवा प्रफुल्ल पटेल असो यांनी पुढाकार घेतला, फडणवीसांची भेट घेतलेली होती आणि अगदी 4थ्याच दिवशी, दादांच्या निधनाच्या 4थ्याच दिवशी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ मुंबईमध्ये घेतलेली होती। एक मोठं आभाळ, एक मोठं संकट त्यांच्यावर कोसळलेलं असताना सुद्धा आपली एक सामाजिक राजकीय बांधिलकी जपत, जबाबदारी ओळखत, ज्या अजित पवारांनी राष्ट्रवादी वाढवली त्या राष्ट्रवादीची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत सुनेत्रा पवार या अगदी धीरोदात्तपणे या संपूर्ण परिस्थितीला सामोऱ्या गेलेल्या आहेत। उपमुख्यमंत्री पदाची शपथ त्यांनी 31 तारखेला घेतली। दादांना जाऊन 13 दिवस झालेले आहेत आणि आज त्या पदभार स्वीकारतात। सकाळी 11 वाजता त्या उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारतील। मात्र त्याआधी आमदारांसोबत त्यांनी एक महत्त्वपूर्ण बैठक बोलावलेली आहे। ती ठीक 10 वाजता होणार आहे अशी माहिती मिळतेय। या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा होते, कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होते हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। कारण सध्या चर्चा सुरू आहे ती म्हणजे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भातली। आमदारांची बैठक घेतल्यानंतर त्या पदभार स्वीकारतील आणि त्यानंतर दुपारी 12 वाजता कॅबिनेट बैठकीला त्यांची उपस्थिती असेल आणि रात्री त्या दिल्ली दौरा करणार आहेत। ही 2 दृश्य आपण पाहताय। आता त्या सिद्धिविनायक मंदिरामधून निघालेल्या आहेत, चैत्यभूमीवर त्या जातील आणि ही दुसरी दृश्य आपण या ठिकाणी पाहताय ज्यावेळेला त्यांनी बाप्पाचं, सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं। त्यांच्याकडे 3 खात्यांची जबाबदारी सुद्धा आहे। एक मोठी जबाबदारी आता सुनेत्रा पवार यांच्या खांद्यावर आहे। ज्या पद्धतीने अजित पवार हे दर मंगळवारी बैठका घ्यायचे, तर त्या संदर्भातल्या बैठकांचं सत्र सुनेत्रा पवार यांच्याकडून सुद्धा सुरू करण्यात आलेलं आहे। 10 वाजता आमदारांसोबत त्यांची बैठक होतीये। काही वेळापूर्वीची, काही मिनिटांपूर्वीची दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांची देखील उपस्थिती। देवगिरी बंगल्यावरून ज्यावेळेला सुनेत्रा पवार निघालेल्या होत्या त्यावेळेला त्या ठिकाणी तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची देखील उपस्थिती। पार्थ पवार, अजित पवारांचे मोठे पुत्र, आज ज्यावेळेला त्यांच्या मातोश्री पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारतात त्यावेळेला त्यांच्या मोठ्या मुलाची साथ ही देखील खूप मोलाची आहे। आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे
जय पवार सुनेत्रा पवार यांच्या सोबत असायचे. आज ज्या वेळेला एक मोठी जबाबदारी सुनेत्रा पवार स्वीकारतात त्यावेळेला त्यांचे मोठे पुत्र पार्थ पवार हे त्यांच्या सोबत आहेत. राष्ट्रवादीचे पहिल्या फळीमधले सर्वच महत्त्वाचे नेते हे देखील यावेळेला सुनेत्रा पवार यांच्या सोबत